विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा. 10वी-12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. 3 महिने तयारीचे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा 10वी-12वीची परीक्षा 10 दिवस अगोदर घेतली जाणार आहे. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून तर इयत्ता 10वी विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानुसार आगामी 3 महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा असणार आहे. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. अशावेळी परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्मरणशक्तीचे गणित आत्ताच जुळवावे लागणार आहे. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी या 3 महिन्यांचा कालावधी नियोजनबद्ध अभ्यासक्रमाचा असणार आहे. त्यासाठी पालकांनी विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. इयत्ता 10वीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, MCBC आदी शाखांची परीक्षा होणार आहेत. परीक्षा केंद्रावर CCTV. कॉफीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रावर CCTV कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यावर राज्यभरातून हरकती मागविल्या होत्या. त्या संदर्भात केवळ 40 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्याही किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने नियोजित वेळापत्रक अंतिम केले आहे. परीक्षा 10 दिवस अगोदर का? परीक्षा 10 दिवस अगोदर घेतल्यास विद्यार्थ्यांना JEE नीट परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल. परीक्षेचा निकाल नेहमीपेक्षा 15 ते 20 दिवस अगोदर लागू शकतो. पुरवणी परीक्षा वेळेत घेऊन त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पुढील प्रवेशास अडचणी येणार नाहीत. असे बघा वेळापत्रक. इयत्ता 10वी-12वीचे वेळापत्रक ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाईन वेळापत्रक पाहण्यासाठी www.mahasscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.